विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. हडपसरमधील काळेपडळ परिसरात एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा खून कौटुंबिक वादातून किंवा जुन्या वैमनस्यातून नसून प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आईच्या प्रियकराने मुलीच्या प्रेमसंबंधावर घेतलेला आक्षेप आणि दिलेली धमकी त्यांच्याच जीवावर बेतली असून मुलीच्या प्रियकराने आपल्या साथीदारांसह मिळून या व्यक्तीचा काटा काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत गणेश संजू बिरादार यांचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. दरम्यान त्या महिलेच्या मुलीचे दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दुर्वांग हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने गणेश बिरादार यांचा या प्रेमसंबंधाला तीव्र विरोध होता. हे प्रेमसंबंध त्वरित तोडून टाकावेत यासाठी बिरादार यांनी मुलीवर आणि तिच्या प्रियकरावर वारंवार दबाव टाकला होता. इतकेच नव्हे तर संबंध न तोडल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही बिरादार यांनी दिली होती. याच धमकीचा राग मनात धरून मुलीचा प्रियकर दुर्वांग मानकर याने गणेश बिरादार यांचा कायमचा अडथळा दूर करण्याचा कट रचला. 3 मे रोजी रात्री 10:30च्या सुमारास काळेपडळ परिसरात गणेश बिरादार यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही दिवसात मुख्य आरोपीसह 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी मुख्य सूत्रधार दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर, पारस किशोर गायकवाड, अभिजित उर्फ अभि संजय इंगळे, सोमनाथ रमेश दोरकर, साहिल सागर शेलार आणि चंद्रशेखर सोमनाथ जावीर यांचा समावेश आहे. या हत्येनंतर मृत गणेश बिरादार यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या 6ही जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलंय. मुख्य आरोपी दुर्वांग मानकर हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा गुन्हा केल्याचं समोर आलंय. हडपसर आणि काळेपडळ परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक चिंतेत असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलाय. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध काळेपडळ पोलीस घेत आहे. भरवस्तीत झालेल्या या हत्याकांडामुळे पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.